नमस्कार. आज आपण बोलणार आहोत शाश्वत बांधकामाबद्दल, म्हणजे सस्टेनेबल कन्स्ट्रक्शन. यातली काही महत्वाची तंत्रज्ञानं आणि पद्धती आज आपण समजून घेऊया. हो. शाश्वत बांधकाम म्हणजे काय? तर पर्यावरणाची काळजी घेणारी पद्धत. साधनसंपत्तीचा योग्य वापर करायचा, म्हणजे ऊर्जा, पाणी वाचवायचं, आपलं आरोग्य जपायचं आणि कचरा प्रदूषण कमी करायचं. बरोबर? अगदी बरोबर. आणि हे फक्त इमारतीपुरतं नाही आहे. म्हणजे आपल्या पर्यावरणावरचा जो एकंदरीत परिणाम आहे ना, तो कमी करण्यासाठी या पद्धती खूप महत्वाच्या आहेत. बरोबर. तर आज आपण अशा 3 मुख्य पद्धतींवर बोलूया. सुरुवात करूया पॅसिव्ह हाऊस डिझाईनने. मी असं ऐकलंय की यामुळे गरम आणि थंड करण्यासाठी जी ऊर्जा लागते ती तब्बल 90% पर्यंत कमी होऊ शकते. हे खरंय? आणि हे होतं कसं? हो, हे अगदी शक्य आहे. यासाठी ना 5 मुख्य तत्व वापरली जातात. पहिलं म्हणजे उत्कृष्ट आणि सगळ्यात महत्वाचं सलग इन्सुलेशन. कुठेही खंड नको. दुसरं, उच्च कार्यक्षमतेच्या खिडक्या आणि दरवाजे, म्हणजे ज्यातून उष्णता सहज आरपार जात नाही. तिसरं, संपूर्ण इमारत हवा बंद करणं, म्हणजे एअरटाईट. बारीक फटींमधून पण हवा आत बाहेर होता कामा नये. अच्छा. चौथं आहे थर्मल ब्रिज टाळणं. आणि 5वं, हीट रिकव्हरी व्हेंटिलेशन सिस्टम, म्हणजे उष्णता परत मिळवणारी. एक मिनिट, हे थर्मल ब्रिज म्हणजे काय? ते जरा सोपं करून सांगाल का? हो, नक्कीच. थर्मल ब्रिज म्हणजे काय तर इमारतीच्या स्ट्रक्चरमधले असे काही भाग असतात, समजा धातूचे बीम किंवा कॉन्क्रीटचा भाग, जे इन्सुलेशनमधून आरपार जातात. आता हे भाग काय करतात? उष्णतेसाठी सोपा मार्ग बनतात. अच्छा, म्हणजे इन्सुलेशन असून सुद्धा तिथून उष्णता बाहेर जाते किंवा आत येते. अगदी बरोबर. पॅसिव्ह हाऊसमध्ये हे कटाक्षाने टाळावं लागतं. यासाठी डिझाईन आणि बांधकाम दोन्ही अगदी अचूक हवं. समजलं. म्हणजे खूप बारकाईने विचार केलेला दिसतोय यात. ऊर्जा वाचवायला हा एकदम प्रभावी मार्ग वाटतोय. पण इमारतीला पर्यावरणाशी जोडण्याचा अजून एक सुंदर मार्ग म्हणजे ग्रीन रूफ्स आणि लिव्हिंग वॉल्स. म्हणजे इमारतीच्या छतावर किंवा भिंतींवर थेट वनस्पती लावणं. हे दिसायला तर छानच असणार, पण याचे खरे फायदे काय आहेत? हो, दिसायला सुंदर तर आहेच, पण त्या पलीकडे याचे अनेक महत्वाचे पर्यावरणीय फायदे आहेत. शहरांमध्ये जी उष्णता वाढते ना, ती कमी होते, कारण झाडं त्यांच्या बाष्पोत्सर्जनाने आजूबाजूला थंडावा निर्माण करतात. पावसाचं पाणी वाहून जाण्याऐवजी जमिनीत मुरतं किंवा ह्या वनस्पती वापरतात, म्हणजे पाणी व्यवस्थापन सुधारतं, हवेची गुणवत्ता सुधारते आणि शहरांमध्ये पक्षी, कीटक यांच्यासाठी जागा तयार होते, म्हणजे जैवविविधता वाढते. हे तर खूपच चांगलं आहे. पण मग याच्या देखभालीचं काय? आणि इमारतीच्या स्ट्रक्चरवर लोड येत असेल ना? ते आव्हान आहे नक्कीच. म्हणजे इमारतीची रचना ते वजन पेलू शकेल अशी मजबूत असावी लागते आणि नियमित देखभाल तर करावीच लागते, खत पाणी, छाटणी वगैरे. पण शहरांमध्ये निसर्गाला जागा देण्याचा आणि त्याचे फायदे मिळवण्याचा हा एक महत्वाचा मार्ग आहे असं मला वाटतं. खरंय. आता तिसऱ्या प्रकाराकडे वळूया, नेट झिरो बिल्डिंग्स. याची संकल्पना अशी आहे की इमारत वर्षभरात जेवढी ऊर्जा वापरते तेवढीच ती स्वतःच्या जागेवर निर्माण करते, मुख्यतः सौर पॅनल्स वापरून. पण मग ही पॅसिव्ह हाऊसपेक्षा वेगळी कशी? कारण पॅसिव्ह हाऊस पण ऊर्जा वाचवतच की? चांगला प्रश्न आहे. नेट झिरो इमारतीमध्ये सुद्धा पहिला टप्पा हा पॅसिव्ह डिझाईनचाच असतो. म्हणजे ऊर्जेची गरज शक्य तितकी कमी करायची. उत्तम इन्सुलेशन, एअरटाईट बांधकाम हे सगळं वापरून आधी ऊर्जेचा वापर कमी करायचा. अच्छा, म्हणजे पॅसिव्ह तत्व इथे पण वापरतात. हो, पण पॅसिव्ह हाऊसचा मुख्य उद्देश वापर कमी करणं आहे. नेट झिरोमध्ये काय होतं की जी काही कमी झालेली गरज उरते ती पूर्ण करण्यासाठी जागेवरच रिन्युएबल एनर्जी तयार केली जाते, म्हणजे बहुतेक वेळा सोलर पॅनल्स वापरून. त्यामुळे वर्षाच्या शेवटी वापरलेली ऊर्जा आणि निर्माण केलेली ऊर्जा यांचा हिशोब शून्य होतो. नेट वापर शून्य. म्हणजे आधी वापर कमी करा आणि मग उरलेल्या गरजेपुरती वीज स्वतःच बनवा. बरोबर. पण मग सुरुवातीला खर्च नक्कीच जास्त असणाऱ्याचा. हो, सुरुवातीचा खर्च जास्त असतो हे खरंय. सोलर पॅनल्स आणि इतर सिस्टम बसवायला खर्च येतो, पण नंतर वीज बिल जवळजवळ शून्य होतं. त्यामुळे दीर्घकाळात ती गुंतवणूक फायद्याची ठरते आणि कार्बन उत्सर्जन तर खूपच कमी होतं. तर आपण आज 3 महत्वाच्या पद्धती पाहिल्या: पॅसिव्ह हाऊस, ग्रीन रूफ्स अँड लिव्हिंग वॉल्स आणि नेट झिरो बिल्डिंग्स. तिन्ही शाश्वत बांधकामाच्या दिशेने टाकलेली महत्वाची पावलं आहेत. प्रत्येकाचा फोकस थोडा वेगळा असला तरी उद्देश एकच: पर्यावरणपूरक, आरामदायी आणि ऊर्जा कार्यक्षम इमारती बनवणं. बरोबर.
भविष्यात काय होईल तर या तंत्रज्ञानांचं मिश्रण दिसेल आपल्याला. म्हणजे एकाच इमारतीत पॅसिव्ह तत्व असतील, ग्रीन रूफ असेल आणि सोलर पॅनल्स पण असतील. स्मार्ट सिस्टम, सेन्सर्स यांचा वापर वाढेल. इमारती अजून कार्यक्षम होतील. कदाचित सरकारी पातळीवर काही प्रोत्साहनं मिळतील. हां. आणि आणखी एक महत्वाचा मुद्दा ज्यावर आता भर दिला जातोय तो म्हणजे एम्बॉडीड कार्बन कमी करणं. एम्बॉडीड कार्बन हा काय प्रकार आहे? एम्बॉडीड कार्बन म्हणजे इमारत बांधण्यासाठी जे साहित्य वापरलं जातं, सिमेंट, स्टील, विटा वगैरे, ते बनवण्यापासून ते बांधकामाच्या जागेपर्यंत आणण्यापर्यंत जो कार्बन उत्सर्जन होतो तो. अच्छा, म्हणजे इमारत वापरात येण्याआधीच पर्यावरणावर झालेला परिणाम. अगदी. भविष्यात अशा मटेरियलचा वापर वाढेल ज्याचा एम्बॉडीड कार्बन कमी असेल आणि बांधकाम पद्धती पण बदलतील. खरंच खूप विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत ह्या. श्रोत्यांसाठी जाता जाता एक विचार. जसजसे हे तंत्रज्ञान आपल्या शहरांमध्ये, घरांमध्ये अधिक सामान्य होईल, तसा आपल्या आजूबाजूच्या परिसराचा अनुभव कसा बदलेल? आज आपल्याला ज्या सिस्टम दिसत नाहीत, ज्या अदृश्यपणे काम करतात, त्या भविष्यात आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग कशा बनलेल्या असतील? विचार करा.